मतपत्रिकेवर मतदान होत नसेल तर निवडणुकांवर बहिष्कार टाका असं आवाहन राज ठाकरेंनी पुन्हा एकदा केल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या या मागणीला उद्धव ठाकरेंनी सुद्धा पाठिंबा दिलाय। मात्र इतर पक्ष यासाठी तयार होतील का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। जोपर्यंत ईव्हीएम दूर होऊन बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत देशातल्या साऱ्या विरोधी पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। राज ठाकरेंनी याबद्दल पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली, ज्या मागणीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा योग्य ठरवलं। त्यांचं असं म्हणणं होतं की मी वारंवार सांगितलेलं आहे की जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका। या त्यांच्या भूमिकेचा त्यांनी काल माझ्याकडे पुनरुच्चार केला आणि मला ते पटतंय, मला हे पटतंय। आणि राज ठाकरेंची भूमिका काल मी उद्धवजींनाही सांगितले की राज ठाकरे असं प्रकारे त्यांची भूमिका मांडतात आणि ती योग्य आहे। उद्धवजींना असं वाटतं की याच्यावरती एक निर्णय होणं गरजेचं आहे। बॅलेट पेपरवर जोपर्यंत निवडणुका घेतल्या जात नाहीत मतपत्रिकेवर तोपर्यंत या देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा। आणि मला असं वाटतं की हळूहळू हा विचार जर पसरत गेला देशामध्ये तर त्याच्यावरती एकमत होऊ शकतं। राज ठाकरे अनेक वेळा त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे आणि ती रास्तही आहे, पण मी स्वतः 4 वेळा त्याच मशीनवर निवडून आल्यामुळे मग आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की तुम्ही जिंकला की तुम्हाला मशीन चालतं, हारला की चालत नाही। पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला एवढा आत्मविश्वास जर आहे की ते जिंकतात कॉपी न करता, मग जर राज ठाकरेंची एक मागणी आहे तर करून बघा एखादं इलेक्शन बॅलेट पेपरवर, काय हरकत नाही करायला। 2019ला देखील राज ठाकरेंनी राज्यात आणि दिल्लीत अनेक नेत्यांची भेट घेऊन ईव्हीएम विरोधासाठी पुढाकार घेतला होता। मात्र इतर मोठ्या पक्षांनी त्यावर फारसा प्रतिसाद दिला नाही। यावेळी देखील बॅलेट पेपरच्या आग्रहासाठी राष्ट्रवादी बहिष्कार टाकणार का यावर स्पष्ट उत्तर न देता सुप्रिया सुळेंनी भाजपनं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी असं विधान केलंय। जगातल्या अनेक देशांमध्ये निवडणुकांसाठी ईव्हीएमचा वापर झाला, मात्र सुरक्षितता आणि पारदर्शकतेचा अभाव या 2 कारणांमुळे पुन्हा ते देश निवडणुकांसाठी बॅलेट पेपर अर्थात मतपत्रिकेवर आले। उपलब्ध माहितीनुसार सध्या भारत, ब्राझील, बेल्जियम, नामिबिया, भूतान अशा देशांमध्ये ईव्हीएमवर मतदान होतंय, तर ब्रिटन, जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्पेन अशा अनेक देशात मतदान हे मतपत्रिकेवरच होतं। यापैकी जपान, जर्मनीसह अनेक देशांनी काही काळ ईव्हीएमचा वापर केला, मात्र सुरक्षा आणि पारदर्शकता यांच्या संशयामुळे ईव्हीएमवर निवडणुका घेणं बंद केलं। संजय राऊतांना एवढं सांगायचं की बॅलेट पेपरवर जरी निवडणूक झाली, पोस्टल बॅलेटवर जरी निवडणूक झाली किंवा अन्य कशाही पद्धतीने निवडणूक झाली तर काहीही फरक पडणार नाही। जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे। कुठल्याही पद्धतीनं निवडणूक घेतली तर महायुती आणि भारतीय जनता पार्टी विजयी होणार आहे। त्याचं कारण काय? आम्ही सातत्यानं जनतेत असतो। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।